पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ती सारंग सारखी नाहीये, चार लोकांच्या समोर मला मान खाली घालायला लावेल। बापाच्या इज्जतीची आबरूची तिला काळजी आहे, त्यामुळे तिला काही बोलायचंच नाही। हा, तुमच्या या स्वातंत्र्याचा आणि अतिविश्वासाचा ती गैरफायदा घेते, हे कसं लक्षात नाही येत हो तुमच्या? अगं प्रश्न मी विचारला होता तुला, तू काय उलटे प्रश्न विचारतेस? दादा बघताय ना, मगाशी मी विचारलेल्या प्रश्नांना कशी सहज बगल दिली हिने। अशी कशी बगल दिली ती? मगाशी तिने काय विचारलं होतं? प्रश्नाचं उत्तर दे। हो, मला सगळं माहित होतं, पण मी लपवलं तुमच्यापासून। अगं मग हे माहित असून सुद्धा साखरपुड्याचा बालिश खाट का घातलास तू? त्याच वेळेला जर मला सांगितलं असतंस ना, तर त्या मुलीचा अगं जर तू दादांना सांगितलं असतस ना, तर गोष्ट एवढे लांबपर्यंत गेलीच नसती। मागेच तिच्या नांग्या ठेचून चारंगपासून तिला वेगळं केलं असतं, पण नाही। तुझ्या या अतिशहाणपणामुळे ना घराची माती केलीस तू, माती। हे शिकवले का आम्ही तुला? मोठ्याने बोलतेस, उद्धटासारखं बोलते, तोंडाला येईल ते बोलतेस। ती गरीब घरातली अशिक्षित मुक्ता, मी तिची सख्खी आई नसताना सुद्धा माझा जो आदर करायची ना, एकदा शिकायला हवं होतंस तिच्याकडनं। वाह, आता हेच ऐकायचं बाकी होतं। आता तू माझी तुलना त्या भिकारड्या मुक्ताशी करणार आहेस? भिकारडी नाहीये हा ती। तिने कुठल्याही गोष्टीसाठी कुणासमोर कधीही हात पसरलेले नाहीत, उलट देत आली ती सगळ्यांना। प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, चैतन्य। बघताय ना दादा कशी बोलतेय, बघताय ना तुम्ही? वैजंती, डोकं जागेवर ठेवून बोल। आधीच एकतर सत्य लपून फार मोठं पाप केलंस तू, का नाही सांगितलंस मला? बायकांनी स्वयंपाकघराच्या बाहेर आपली अक्कल चालवायची नसते, ही गोष्ट लक्षात ठेव। त्या पोरीमुळे जर का माझ्या मुलाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल, आणि मग तुला खूप पश्चाताप करावा लागेल अशी शिक्षा देईन मी। कळलं? काय बोलताय तुम्ही? हे काय माणूस आहात तुम्ही? मला शिक्षा करणार आहात? गेली 25 वर्ष जी बाई या घरासाठी, या संसारासाठी उंबराहून जिजत राहिली, तिला शिक्षा करणार आहात तुम्ही? तिच्या स्वप्नांना खरकट्या भांड्यांचा वास येतो, तिच्या इच्छा घासून धुवून पिळून वाळत टाकल्यात, तिला शिक्षा करणार आहात तुम्ही? जी बाई तुमची तत्व, तुमचा रुतबा, तुमचे शब्द जपण्यासाठी रोज रोज शिक्षा भोगतेय, तिला आणखीन काय शिक्षा करणार आहात तुम्ही? आणि तुमच्या या बेशिस्त मुलीचं काय? ती तुम्हाला माझ्या विरोधात उभी करते हे पण कळत नाहीये का तुम्हाला? आई तू रेणुका, एक शब्दही बोलू नकोस ना, तर हात उठेल माझा आता। वैजंती, हो, मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली, कारण मला घरामध्ये तमाशा नको होता, म्हणून मी गप्प नव्हते बसले। सारंगला अनेक प्रकारे समजावून मुक्तापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते। हे तरुण वयातलं प्रेम आहे, राग आणि जबरदस्तीने नाही संपवता येत।
तुम्ही एकदा प्रयत्न केलात आणि त्याचे परिणाम काय झाले ते पाहिलेत ना. आज जोडते मी. माझ्या हेतूवर नका संशय घेऊ तुम्ही. मला स्पष्ट दिसतंय तुमचा माझ्यावर विश्वास आहे. प्रेम जगात जर देव असेल ना तर एक दिवस तुम्हाला नक्की तुमची चूक समजेल आणि त्या दिवशी तुम्हाला भयंकर पश्चाताप होईल. दादा बघताय ना तुम्ही तिच्या सगळ्या चुका कशी तुमच्यावर ढकलतीये. नका लक्ष देऊ आईकडे. तुम्ही चला नाश्ता करायला चला. तुम्ही तिला तुमच्या खाण्यापिण्याचं काही पडलेलं नाही पण मला माझ्या वडिलांची काळजी आहे. चला दादा तुम्ही चला. रेणुका जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल मुलांनी मन दुखवल्यानंतर आईला काय त्रास होतो. मला जाळणार मला आत्माराम तुला आणि तुझ्या रगेल पोरीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला पोलिसांचा इंगाच दाखवतो. मला माहिती आहे बघ तिला माझ्यासोबत लग्न करायचंय पण तुमच्या जबरदस्ती पुढे तिचं काही चालत नाहीये. भक्ती तू काळजी करू नको. अरे आपण संज्ञान आहोत म्हणजे 18च्या पुढचे आणि 2 संज्ञान लोक त्यांच्या मर्जीने लग्न करत असतील आणि घरचे विरोध करत असतील तर पोलीस कंप्लेंट होणार. सांगा वकील साहेब सांगा. सज्ञान लोकांना विवाहापासून रोखणं कायद्याने गुन्हा आहे. आणि कांता शेठनी जर पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकतील. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. हा बघा तिचा सज्ञान असल्याचा दाखला शाळेतून काढलाय. 6 महिन्यापूर्वीच ती 18ची झाले. फक्त मुलगी तिला लग्न करायचंय यावर ठाम राहिली पाहिजे. अरे यांनी तिला जाम केलंय नाहीतर ती ठामच आहे. अरे एवढा आयुष्य आराम कोणाला नकोय. फक्त करायचं ना लग्न. अगदी काही बोलण्याआधी एकदा स्वतःचा विचार कर. याचं भागलं की 6 महिन्यात तुला ऐकून तू अर्थ सगळा खर्च काढून घे. आपल्याला काश्मीरला फिरायला जायचंय ते बी इमानानं. 4 चौकांमध्ये जेवढा घाणेरडा वाटतोय ना 4 भिंतीत त्यापेक्षा जास्त किळसवाना असेल. तू विचार कर भक्ती. अरे आपण शॉपिंगला 4 व्हीलर न जाऊ गाडीतून आरामात. तरी पण तुझा होकार असेल ना तर तुला आमचे सगळ्यांचे मुद्दे ओलांडून जावं लागेल. बस या दादा. बसा. गायत्री
दादांना वाट. हो. अरे वा, वाढलं का? बरं झालं हा, रावदादांना घेऊन आलीस रेणुका. मला ना चिंताच वाटत होती ग. हे सुद्धा खायला नाहीच येत म्हणत होते, पण मीच त्यांना बळेच आणलं. काही झालं ना तरी जेवणावर कुणी राग करायचा नाही. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण ती मुक्ता पोट फुटेस त्यावर खात असेल आणि आपण उगाच इकडे उपाशी राहायचं काय? काकी, सगळ्यांना शांतपणे खाऊ दे ना. मी कुठे काय बोलले? हो हो. अरे वा, चहा आणला? रावदादांना पण दे. त्यांचा चहा रोज मोठी आईच बनवते ना, ती आणतीये. हो बरं. आई, हे दागिने तर आजीचे आहेत ना? माधवी, हे दागिने सासूबाईने दिले तुला? त्यांनीच तर दिले. नाही म्हणजे मला त्यांनी स्वतःहून नाही दिले, मला मागावे लागले मग त्यांनी दिले. पण मी माझ्यासाठी नाही केलं हे सगळं. तुझ्यासाठी नाही केलं म्हणून मग कोणासाठी केलं? त्या मुक्ताचा दागिन्यांवर डोळा आहे आपल्या. त्या मुक्तापासून दागिने वाचवण्यासाठी केलं मी हे सगळं. त्यात आईंना त्या मुक्ताचा पुळका. मग काय, आईंकडचे दागिने ते तोडे आणि कानातले त्या मुक्ताने पाहिले आणि तिला हाव सुटली. या दागिन्यांच्या मोहापायीच या घरची सून व्हायचा डाव तिने रचला असणार. आणि आपला सारंग काय त्यात अडकला. त्या दिवशी तिनं ते कानातले आणि तोडे सोडण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याच वेळेस मी रावदादांना सांगायला हवं होतं. पण आपल्या घरात ते निंबाळकर होते, मग मोठा तमाशा झाला असताना म्हणून मी गप्प बसले. तेव्हाच सगळे सावध झालं असतं ना, तर हिच्या कंबरड्यात लाथ घालून तिला हाकलून दिली असती आणि आपल्यावर ही वेळ आलीच नसती. दादा, दादा प्लीज. दादा दादा, दादा. हे असं त्या चोरट्या मुक्तासाठी कोणी कोणी अन्नावर राग काढतं का? कोण चोर? मुक्ता. अहो तिने दागिने किंवा पैसे नसतील ना चोरले, पण आपल्या सारंगला चोरलंस ना.
माफ करा हा ताई. काय ना, मला असं खऱ्या गोष्टीवर खोट्याचा मुलामा करून बोलता येत नाही हो. माझा स्वभाव तसा स्पष्टच बोलण्याचा आहे. म्हणजे मला जे मनात येतं ना ते मी सरळ बोलून टाकते. जाते. आता काय, राव दादांनी काही खाल्लं नाही तर कुणी काही खाणारच नाही. माधवी, सासूबाईने खरंच दागिने स्वतःहून तुला दिले माधवी? म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचं का तुम्हाला? तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये का? तू खरं बोलतेस का खोटं नाही ठाऊक मला, पण सासूबाई दागिने कुणाला देणार नाही हे चांगलंच माहिती मला. अगं काकी, अगं आईचा तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून तू वाईट नको वाटून घेऊ. कारण तिचा स्वतःच्या नवऱ्यावर आणि मुलीवरच विश्वास नाहीये तर ती तुझ्यावर काय ठेवणार? रेणुका, देवी हे भलं करो बाळा तुझं. रेणुकाताई, तू असं का बोलतेस ग मोठ्या आईशी? ए गायत्री, शी मध्ये मध्ये चमचेगिरी करू नकोस हा. आणि आमच्या कोणाच्या भांडणात तर पडूच नकोस. कसं आहे, इथे जरा वाद झाला ना की आमच्या नाजूक बाळाला थरकाप सुटेल आणि पुन्हा डॉक्टरांना बोलवावं लागेल. आणि हे तुझं सोंग आहे ना, फक्त तुलाच जमतं. म्हणून मोठ्या बहिणीशी कसं बोलावं हे सुद्धा समजत नाही का गायत्री? अगं आता सारंग नाहीये तर हीच मोठी बहीण आहे ना तुझी आता. रेणुका जे काही बोलेल ना ते नीट गपचूप ऐकायचं. फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. समजलं का? हो, सॉरी. नाही करायचंय तिला ते लग्न. तिचा नकार आहे. त्यामुळे तू ही सर्कस घेऊन रस्त्याला लागायचं. असं कसं? असं कसं? मला भक्तीकडून ऐकायचंय. हे नाही बोलायचं तिला. अण्णा सावकाश. अरे तिचा जन्म आता तिचा बाप सांगतोय नाही भेटणार माही पोरगी तू. अण्णा सावकाश. तू निघितलं निघ. निघा. नाहीतर उभा चिरी नाही का कला. निघा. आणि तुला पोलिसात जायचंय नाहीतर जिथं पुढं जायचंय तिथे जा. आम्ही नाही घाबरत. हा, नाही घाबरत. निघा. थांबा. पैसे दिल्याचा पुरावा पाहिजे ना मला. बैरू ये, फोटो काढ. फोटो काढ. हो का अंतशेठ, पैसे मिळालेत. जरा हसा.
भैरू, हा फोटो सरपंच साहेबांना पाठवायचा आणि इमानदारीत पाठवायचा. ते म्हणले नाही मिळाला फोटो तर सगळा राग तुझ्यावर निघन. आणि तू माणूस लावून पैशासाठी बाई माणसाच्या अंगावर हात टाकलाय, विसरू नको. हे हा गेला सरपंच साहेबांना गेला. चला, आपला व्यवहार मिटला. आता परत लाळ गाळत त्या घराकडे फिरकायचं नाही. हा, चला लागा रस्त्याला. पण मी काय म्हणतो, एकदा भक्तीला मी म्हणलं ना. ए, ए, ए,